महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अवजड वाहनांचे पार्किंग, अतिक्रमणे, वीज पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आता प्रशासनाने ऍक्शन प्लॅन तयार केलाय। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत विविध विभागांमध्ये स्पष्ट कालमर्यादा आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या। या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह पीएमआरडीए, एमआयडीसी, एमएसआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी, जिल्हा परिषद, महसूल आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। चाकण औद्योगिक परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि साईड पट्ट्यांची दुरुस्ती 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। कामात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। रस्त्यावरील पार्किंगला झिरो टॉलरन्स। चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या पार्किंगवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे। एमआयडीसी परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागांचा पार्किंगसाठी नियोजनबद्ध वापर करण्यात येणार आहे। शुक्रवारपासून रस्त्यावर वाहन पार्क करण्यास पूर्णपणे बंदी राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीसह कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। वाहतूक व्यवस्थेसाठी 100 एमएसएफ जवान। चाकण औद्योगिक परिसराचा मोठा विस्तार लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापनासाठी 100 महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला। हे जवान 2 पाळ्यांमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम करतील। शिवाय रस्त्यावर वाहने बंद पडल्याने वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था केली जाणार आहे। महिनाभरात अतिक्रमणांवर कारवाई। चाकण परिसरातील रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, चहाचे स्टॉल, गोदामे आणि इतर अतिक्रमणांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले। संबंधितांना नोटीस देऊन 25 ऑगस्ट पासून पुढील 1 महिन्यात अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जाणार आहे। अतिक्रमण हटवल्यानंतर त्या जागेवर रस्ता किंवा आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचेही निर्देश देण्यात आले। राजकीय किंवा अन्य कोणत्याही दबावामुळे अतिक्रमणांवर कारवाई टाळली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले। एआय आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन। चाकण परिसरातील सुमारे 500 किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करण्यात येणार आहे। भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक वाहतूक सिम्युलेशनच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचे नियोजन आहे। संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटर मधून करण्याची योजना आहे। रस्त्यांच्या विकासासोबत स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पदपथ आणि पादचारी क्रॉसिंगची सुविधा विकसित केली जाणार आहे। चाकण परिसरात यापूर्वी झालेल्या अपघातांमध्ये जीवितहानी झाल्याने पादचारी सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत डिवायडर कट बंद करून केवळ नियोजित ठिकाणीच युटर्न आणि प्रवेशाची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले। वीज पुरवठ्याच्या समस्येवरही उपाय। औद्योगिक परिसरातील वारंवार होणारे वीज ट्रिपिंग आणि लोड शेडिंगच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली। आवश्यक ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून संबंधित कामे 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। तर दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे 31 डिसेंबर नंतर ट्रिपिंग आणि लोड शेडिंगची समस्या दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। विकास कामांपूर्वी वाहतूक आराखडा बंधनकारक। राष्ट्रीय महामार्ग, एमएसआयडीसी, रेल्वे आदी विभागांची आगामी कामे सुरू होणार आहेत। मात्र या कामांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी पर्यायी मार्ग, वाहतूक वळवण्याची व्यवस्था आणि वाहतूक सिम्युलेशनचा अभ्यास केल्यानंतरच कामांना परवानगी देण्यात येणार आहे। नाशिक फाटा ते पुढील भागासाठी प्रस्तावित सुमारे 28 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली। पुढील काही दिवसात परिणाम दिसतील। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगितले की चाकण औद्योगिक परिसरातील प्रश्नांवर अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले। संबंधित यंत्रणांनी मागणी केल्यानंतर आवश्यक पोलीस मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल। दरम्यान ठरवण्यात आलेल्या कालमर्यादेनुसार पुढील काही दिवसात उपाययोजनांचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला। प्रशासनाच्या या निर्णयामुळे चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांना कितपत आळा बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।